हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलेलेच असेल की आम्ही ना बाहेरगावी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी ना आम्ही इथे डीमार्टमध्ये शॉपिंग करायला आलेलो होतो. सो मी इथे काही कपडे ट्राय करत आहे आणि ऋतुजा आणि कोमलसाठी पण मी इथे शॉपिंग केलेली आहे. तर आमचं बाहेरगावी जाणं ना एकदम सडनली ठरलेलं आहे. तर आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि ज्या दिवशी माझी ट्रेन आहे ना त्या दिवशी मी शॉपिंग करायला आलेली आहे बरं का. कारण ना मला वेळच नव्हता मिळाला अजिबातच. नाही ना छान दिसतंय तुला. हां एवढा ठीक आहे. चांगलं वाटतं. गाईज आता मी तुम्हाला नाही का रेनकोट दाखवते. तो रेनकोट तुम्ही घ्या बरं का. माझी चॉईस तुम्हाला आवडते ना तर तो रेनकोट तुम्ही घ्या. गाईस घेऊन घ्या रेन. ते बघा आमची कॅब आलेली होती. डीमार्टमधून आम्ही आलो आणि सरळ आम्ही ना निघालो. आमची बॅग वगैरे आधीच पॅक केलेली होती आणि आम्ही ना ह्या वेळेला काही जेवण वगैरे बनवत नाही बसलेलो कारण आम्हाला वेळच नव्हता. तर काय खायचं ना ह्याच्यासाठी ना मुलं खूप डिस्कस करत होते आणि मुलं खूप एक्सायटेड होती मागच्या वेळेसारखीच. तर इथे ना स्टेशनजवळ हल्दीराम आहेच. तर मग आम्ही तिथेच गेलेलो होतो. घेतला आता आम्ही चाललो. आता आम्ही आलो रेल्वे स्टेशन. पण आवाजच नाही येत. आवाज नाही का? आवाज इथे यायचे येतात. कुठे चाललंय ते तुम्हाला तिथे पोचल्यानंतरच माहीत पडेल बरं का. आताच नाही सांगणार आम्ही. हे सगळं चालेल है ना. एक काही पण आहे इथे सगळे है ना. व्हाईट सूट नाही होत. व्हाईट सूट नाही होता. व्हाईट कोणच नाही आहे. ब्लॅक. हा पुरे ती सगळ्यात जास्त पैताड इकडे तिकडे करत आहे ना. बाकी शांत आहेत. ते जरा जास्त आहे. आता तिला कोणतरी हाकललं. बाय बाय. गेट लॉस. गेट लॉस. त्या मुली आहे ना त्या मुलींच्या अंगावर गेले. ते तिघजण बसले त्यांच्या अंगावर गेले. तर आम्हाला इथे रेल्वे स्टेशनवरती दिसला बर्गर. सो आम्ही विचार केला की आपण ट्राय करूया की इथला कसा लागतो. तो एवढा यम्मी होता. सो टेस्टी आहे ना मम्मी. हां खूपच खूप टेस्टी होता. टेस्टी. आणि पाण्याची बॉटल घेतली. काही थंड आम्ही पिण्यासाठी घेतला. कॉफी. हां कोल्ड कॉफी वगैरे घेतली आणि आम्ही बघा इथे रेल्वेमध्ये बसलेलो आहेत आणि झालेली आहे स्टार्ट आमची जर्नी. ये तर आम्ही घेतलेले ड्रिंक्स एन्जॉय करत करत आम्ही निघालो. आणि इथे मम्मीने घेतलेली होती कोल्ड कॉफी जी खूप टेस्टी होती. तुम्ही सगळे नक्की ट्राय करा. अमूलची आहे. खूप टेस्टी आहे मम्मी. आणि आम्ही एक थंडाई पिली होती. अजून काय पिलं होतं मम्मी? 2-3 ड्रिंक्स घेतले होते हा आपण. ते पण तुम्ही नक्की ट्राय करा. ते बघा यावेळेला काही आम्ही स्वयंपाक केलाच नव्हता. तर की नाही मस्त नाश्ता करत करत आम्ही निघालो. आणि इथे मम्मी बर्गर खाते. मम्मीचे एक्सप्रेशन बघून माझे एक्सप्रेशन बघून तुम्हाला कळतच असेल किती टेस्टी बर्गर होता. आणि मस्त आता एन्जॉय करत करत आम्ही पोचलेलो आहे. तर इथला निसर्ग तुम्ही बघू शकता. डेस्टिनेशनला. हां किती सुंदर आहे. पाऊस येत आहे. मस्त असं वातावरण हिरवंगार झालेलं आहे. खूप सुंदर. खूपच सुंदर ना. म्हणजे आम्ही निसर्ग बघितला. इथे बघा नद्या भरून वाहत आहेत. छोट्या छोट्या नद्या ना किती छान भरून होतं. वाहत आहेत ना. तर आम्ही फार काही दाखवलं नाही. आम्ही म्हणजे शूट कमी घेतलेला आहे. निसर्गाचा आनंद खूप घेतलेला आहे बरं का. खूप सुंदर सुंदर खूप सुंदर सुंदर. सुंदर. आणि इथे बघा आता पुढे तुम्ही बघा मज्जा कशी. इथे कोमल झोपली आहे ना. तर कोमलचे ना तर ऋतुजा इतकी खोडकर आहे ना. तर तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये तेवढं दाखवत नाही. इतकी खोडकर आहे ना. हे बघा कोमलवरती काय काय ट्राय करत आहे. फिल्टर. तर ऋतुजाना खूप मस्ती करते बरं का. आणि मस्ती करत करत आमचं ना एन्जॉय करत करत असं प्रवास करणं सुरू होतं. त्यानंतर इथे खूप डेंजर मोठी नदी. खूप मोठी नदी होती. प्रचंड पाऊस होता बरं का. आम्ही जेव्हा निघालो होतो ना तर त्याच्या आदल्या दिवशीपासून ना खूप पाऊस येत होता इथे. आणि इथे आमचा भांडा फुटला. इथे भांडा फुटलेला आहे की आम्ही कुठे आलेलो आहे ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल.
आम्ही पोचलोय मुंबई आणि त्याच्यानंतर ही आमची म्याव इथे भेटलेलीच आहे आम्हाला. मग आम्ही निघालो, जिथे आम्हाला स्टे करायचं होतं ना तिथे आम्ही चाललेलो आहे. आम्ही कॅब बुक केली आणि निघालो आणि इथे ना गेल्यानंतर मस्त असं आम्ही एन्जॉय करत आहोत नाश्ता सकाळचा. आणि इथे इडली सांबार पण घाललेला आहे. त्याच्यानंतर मुलांना खायची होती पाणीपुरी, सगळ्या फ्लेवरमध्ये होती बरं का. पण सगळ्यात जास्त आम्हाला लसूण आवडलेला आहे. त्यानंतर आम्ही काही फ्रूट्स वगैरे घेतले बरं का. आणि नंतर गेलो आम्ही फ्रेश होण्यासाठी आणि फ्रेश होऊन आलो आणि मग घेतला आम्ही चहा. आम्ही इथे चहा एन्जॉय करत आहोत. मुंबईचं शब्द असं वाटायला पंजाबी आले. तिथे माझ्या भावाचा तुम्ही आवाज ऐकलाच असेल. आम्ही सोबतच चाललो आहे फिरायला जाण्यासाठी. तो मला काय कॉम्प्लिमेंट देत होता ते आमच्या तिकडच्या लोकांना समजेल बरं का त्याची भाषा. कारण मी तर तशी वापरत नाही भाषा, त्याच्यासोबतच फक्त बोलते मी. आणि आता तुम्ही बघितलंच असेल आम्ही कुठे आलो आहे. तर आम्ही आलेलो आहे महालक्ष्मी माता मंदिरामध्ये. तर इथे मी नाही का ओटीच्या वस्तू वगैरे घेत आहे मातासाठी. फुलं वेणी वगैरे सगळं इथे मी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि आता आम्ही पुढे दर्शनासाठी निघालेलो आहे. मुंबईत आमची फिरण्याची सुरुवात पहिली देवदर्शनापासूनच झालेली आहे. आणि पुढे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच माझा भाऊ. तर तो ना माझा भाऊ इथे थोडा पुढे गेलेला आहे काही मिठाई वगैरे घेण्यासाठी बरं का. आणि आता इथे तुम्हाला दिसेलच. तर हा बघा माझा भाऊ आहे इथे व्हाईट शर्टमध्ये माझ्या मागे आहे तो इथे. तर भावाचा ना माझ्या मागूनच कोमलने शूट घेतलेला आहे बरं का. त्याला आम्ही मामाचा फेसच नाही दाखवला. हां फेस रिव्हील आता सध्या आम्ही करणार. तरी मागून मामा किती हँडसम दिसतोय. हां आता मामाचं लग्न पण आहे बरं का. तर मामाचं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचं म्हणजे सुरू आहे शोध मोहीम. एक सुंदर सुशील अशी मुलगी पाहणं सुरू आहे. तर इथे ना आमचा कलावा बांधणं सुरू होतं आणि माझा भाऊ पण नाही का कलावा बांधून इथे थोडं पुढे निघून गेलेला आहे. तर पंडितजी विचारत होते की कोण आहे म्हणून. खूप मस्ती वगैरे सुरू होती बरं का इथे. तर माझा भाऊ ना तेवढा मोठा नाही वाटत बरं का. आता त्याचं लग्न करायचं आहे तर. आणि आता त्याने पोट वगैरे पण फार कमी केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की थोडं पोट सुटलं होतं त्याचं. तर आता त्याने आमच्या बोलणं त्याने एवढं मनाव घेतलं ना की त्याने वजन पूर्ण कमी केलेलं. आम्ही तर हसत होतो खूप तर त्याने ना इतकं सिरियसली घेतलं ना तुम्हाला सगळ्यांना दाखवलं म्हणे तू सगळ्यांना दाखवलं म्हणे माझं पोट म्हणे. तर नाही का आता त्याने जिम वगैरे जॉईन केलेलं आहे. व्हिडिओ मध्ये यायचं तर मला स्लिम ट्रिम फिट व्हायला लागेल म्हणजे. हा तर त्याने आता ना पूर्णपणे ना पोट कमी केलेलं आहे आणि वजन कमी केलेलं आहे. आणि आता मामा खूप कूल दिसतंय आधीपेक्षा. आणि ना त्याने ड्रेसिंग सेन्स पण चेंज केलेली आणि आहे. इतकं मागे लागलंय ना माझ्या वजनसाठी. तर मी वजन कमी केलेलंच आहे पण अजून मला वजन कमी करायचं बरं का. इथे आम्ही माऊलांना प्रसाद खायला घातला आणि सगळ्यांना प्रसाद वाटत नाही का. आता आम्ही निघालो. इथे खूप मांजरांचा लाड सुरू होता बरं का. मुलांना खूप माऊ आवडतात. आणि त्याच्यानंतर मुलांनी इथे स्टार फ्रूट एन्जॉय केला. आणि मग नंतर आम्ही अजून एका ठिकाणी गेलो. लोकेशन तुम्हाला दिसतच असेल. तर आम्ही आलेलो आहे हाजी अली दर्ग्यामध्ये. तर इथे नाही का मस्त असं कोमलने ऋतुजाने शूट केलेलं आहे. आणि खूप असं ना पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर आम्ही ना देवाला प्रे केलेलं होतं की अजिबात इथे पाऊस नको यायला. आम्हाला छान असं मुंबईमध्ये एन्जॉय करायचं होतं. तर तसंच झालेलं आहे. मुंबईमध्ये पाऊस थांबलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्त खात पीत इथे आम्ही निघालो पुढे. तर इथे आम्ही रोल खाल्ला, इथे शेरपा राईस खाल्ला आणि मग इथे चिकन लॉलीपॉप खाल्लं. आणि त्याच्यानंतर ही माझी फेवरेट मिठाई बरं का इथली, जी ना आम्ही लहानपणी मुंबईमध्ये खूप खायचो. तर कुणी खाल्ली आहे नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.